कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागामध्ये कबीर सांगत असतो, तू का बरं सत्याला आणि बाबळीला इकडे बोलवलंस? गुंजा सांगते, मी तुमची शपथ घेऊन सांगेन, मी त्यांना बोलवले नाही. कबीर म्हणतो, सारखे सारखे माझ्या शपथा घेणं बंद कर. मला माहिती आहे तू कधी खोटं बोलत नाहीस, नसशील बोलवलं तू. यावरती गुंजा सांगत असते, तुमचा माझ्यावरती इतका राग आहे, मला इथे का थांबवलं? कबीर म्हणतो, हे बघ, बाबळीच्या आणि सत्यालाच्या मागे पोलीस लागलेत. या सगळ्यामध्ये तुझी होरपळ होऊ नये म्हणून मी तुला इथे थांबवलं, पण माझ्या डोक्याला ताप होईल असं काही वागू नको असं म्हणत कबीर गुंजाला धमकी देत असतो. गुंजा मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आड तिकडे विहीर अशा पद्धतीत अडकलेली असते. कबीर तिला सांगत असतो, घरच्यांना संशय येईल असं काही वागू नको, स्वतःचं डोकं थोडंसं वापर. इकडे मायाची अवस्था खूप बिकट असते. तिला आत्तापर्यंत मृण्मयी तिच्याशी किती वाईट वागली हे आठवतं आणि मृण्मयी हे घरातून आता गेले याचं पण वाईट वाटत असतं. तितक्यात तिथे सर्वेश्वर येतो. माया म्हणते, सर्वेश, मला एक सांग ना, म्हणजे माझ्यावरती मृण्मयीने कधी प्रेमच नाही का केलं? मृण्मयी माझ्यावरती सतत रागवलेली, माझ्यावरती राग धरूनच गेली का? यावरती सर्वेश म्हणतो, हे बघ, तू आता भावनिक झालेस ना म्हणून असा विचार करतेस, पण आपली मृण्मयी अशी आहे का राग धरून ठेवणारी? आणि आपल्या आईवडिलांशी काही खटके उडाले तरी मुलं काही कायमचा राग धरून ठेवतात का? असं काही नाही आहे माया, तू नको विचार करूस. हे बघ, आता मृण्मयीचा फोन नाही आला म्हणून तू उदास होतेस ना, पण आपली मृण्मयी तिकडे खुश आहे याचाच हाच सगळा अर्थ होतो ना. तिचा फोन नाही आला म्हणजे तिला आपली आठवण येत नाहीये, तिकडे ती आनंदात आहे. हे तू आता मान्य कर माया आणि डोळे पुस. तोपर्यंत इकडे आता मृण्मयी आणि कबीर यांच्या लग्नाचे विधी चालू असतात. सगळेजण आनंदामध्ये विधी साजरे करत असतात. त्यावेळेला रेशीम सांगत असते, हे बघा, आता या ताटामध्ये मी अंगठी टाकणार. 3 चान्स मिळणार. 3 पैकी 2 चान्समध्ये जो कोणी अंगठी काढेल तोच या संसारामध्ये राज्य करेल. हे मात्र खरं. अशोक म्हणतो, आमच्या लग्नाच्या वेळेला 3ही अंगठ्या मीच काढल्या होत्या, पण घराच्या चाव्या मात्र मधुकडे, त्यामुळे ह्याला काय अर्थ नसतो. येऊन जाऊन बायकांच्या हातातच सगळं मिळतं. सुबोध म्हणतो, मग हे करण्यापेक्षा एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवण्याचा हा चान्स सोडू नका मात्रे. इकडे रेशीम आता ताटामध्ये अंगठी टाकते आणि दोघंजण अंगठी शोधण्यासाठी हात आतमध्ये घालतात. दोघंही जण हात आत घालतात. त्याच वेळेला आता इकडे मृण्मयी म्हणते, मला ना सुबोधची आयडिया आवडली. अंगठी वगैरे शोधण्यापेक्षा हे मस्त आहे, हात हातात घेऊन थांबणं. असं म्हणत दोघं गप्पा टप्पा करत असतात. त्यावेळेला घरचे म्हणतात, आटपा लवकरात लवकर ती अंगठी काढा बरं. दोघांचं आता मात्र इकडे अंगठी काढण्यासाठी धडपड चालू असते. अखेर अंगठी मृण्मयीला सापडते. मृण्मयी म्हणते, पहिला राऊंड मी जिंकले, मला सापडली अंगठी. आता मात्र इकडे त्याच वेळेला रेशीम म्हणते, तुमचं चाललेलं काय? एकमेकांचा हातात घ्यायला अजून तुमच्या हनीमूनला वेळ आहे बरं. त्यावरती चिडलेली विजया म्हणते, काय चाललंय? इतका फाजीलपणा करू नका. भास्कर म्हणतो, मुलांचं हेच तर वय आहे बरं. त्यावरती आता मात्र गुंजाला मृण्मयी सांगत असते, गुंजा, आता अंगठी टाकशील ना ती माझ्या बाजूला टाक. गुंजा तिकडे अंगठी टाकण्यासाठी बसलेली असते. दुसऱ्या वेळेची पुन्हा अंगठी टाकली जाते आणि आता पहिली अंगठी सापडल्यावरती कबीर अंगठी शोधण्यासाठी धडपडत असतो. दुसऱ्या वेळेची अंगठी अखेर कबीरला सापडते आणि कबीरच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं. कविता म्हणते, कबीर भाऊजी हसतायत म्हणजे त्यांना अंगठी सापडली की काय? असं म्हणत आता मात्र इकडे कविता कबीरकडे पाहते, तर कबीर अंगठी बाहेर काढतो आणि हो, दुसऱ्या वेळेची अंगठी मलाच सापडले असं सांगतो. मृण्मयीचा चेहरा मात्र पडतो. त्यावरती आता मात्र तिसऱ्या वेळेची अंगठी टाकण्यासाठी गुंजाला सांगितलं जातं. गुंजा तिसऱ्या वेळेची अंगठी टाकते आणि दोघंही जण अंगठी शोधण्यासाठी हात त्या पाण्यामध्ये घालतात. हात पाण्यामध्ये गेल्यावरती इकडे आता कबीरला ॲक्च्युली अंगठी सापडलेली असते, पण मृण्मयी सांगते, मला अंगठी सापडले. दोघं जण भांडायला लागतात, तुला अंगठी सापडली की मला अंगठी सापडली. या गोंधळामध्ये भास्कर म्हणतो, आता आपण थर्ड अंपायरचा निर्णय मान्य करूया. थर्ड अंपायर सांगेल तेच आपण करायचं आहे. हे बघा, आता काय करायचं? थर्ड अंपायर गुंजा, तू ह्या पाण्यामध्ये हात घाल आणि नक्की अंगठी कुणाच्या हातामध्ये आहे हे तू शोधून काढ बरं. असं म्हणत आता इकडे गुंजाला आतमध्ये अंगठी घालण्यासाठी सांगितली जाते आणि गुंजा आतमध्ये हात घालते आणि पाहते तर काय, खरं तर अंगठी असते कबीरच्या हातामध्ये. तरीसुद्धा गुंजा सांगते, अंगठी कुणाच्या पण हातामध्ये असू दे, पण साहेबाच्या संसाराची राणी मात्र मृण्मयी ताईच आहेत, त्यामुळे मृण्मयी ताईच जिंकल्या आहेत आणि सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. त्यावेळेला कबीर आपल्या हातामधली अंगठी काढून दाखवतो. त्यावरती मृण्मयी म्हणते, गुंजा, अगं तुला माहिती होतं ना कबीरच्या हातामध्ये अंगठी आहे, मग तू का माझ्या बाजूने इतकं बोललीस? यावरती गुंजा म्हणते, मी खोटं काय बोलले? तुमच्याच आता हातामध्ये सगळं आहे ना, जिंकू दे कुणीही, पण प्रेम मात्र कायम राहो ही नक्की असतं. असं म्हणत गुंजा आता लग्नाचा खूप मोठा मंत्र मृण्मयीला सांगते आणि मृण्मयी गुंजाकडे पाहत बसते.
त्यावेळी आपल्यासाठी स्वतः मृण्मयी आता हे सगळं करते आणि गुंजाने आपल्यासाठी इतकं काही केलंय, मृण्मयीला खूप भावूक वाटतं. त्यावरती आता विजया सांगते, चला चला तू आमच्या टीममध्ये आलीस मृण्मयी, आता तूच जिंकलेली आहेस. कबीर मात्र आता इकडे गुंजाकडे रागारागाने पाहत असतो आणि विचार करतो, कसलं प्रेम, कसला संसार, म्हणजे मी मृण्मयीवरती प्रेम करू शकेन का? मृण्मयीला शरीराने एकत्र येऊ शकू का? आम्ही दोघं जण खरंच एकत्र येऊ शकू? गुंजा इथे असताना मनामध्ये 100 विचार येतील आणि कसं काय मी मृण्मयीचा नवरा होण्यासाठी पात्र ठरणार आहे? मृण्मयीजवळ मी जाऊ शकेन का? असे 1 न 100 विचार कबीरच्या मनामध्ये चालू असतात आणि कबीर एकदम हादरलेला असतो. आता मात्र काय करावं हे त्याला कळत नसतानाच गुंजा पाहत असते, त्याची मनस्थिती कळत असते आणि गुंजा विचार करते, मी काय करते हे? अजून माझ्यासमोर काय काय बघणं बाकी आहे? म्हणजे माझ्याच नवऱ्याचं लग्न, माझ्याच नवऱ्याच्या लग्नाचे हे विधी, हे सगळं मी पाहते, पण अजून पुढे घडणारी घटना ही भयंकर असणार आहे. त्यावरती घरातले सांगत असतात, पूजा झाली की दोघांचा हनीमून होणार आहे आणि त्याच विषयावरती कबीर आणि मृण्मयी आणि गुंजा तिघांच्याही मनामध्ये वेगवेगळे विचार असतात. अखेर पूजेचा दिवस उजाडतो. सगळेजण पूजेसाठी बसलेले असतात. कबीर आणि मृण्मयी यांच्या लग्नाची पूजा उरकते. पूजा उरकल्यावरती मात्र आता सगळेजण उखाणा घेत असतात. उखाणा घेता घेता अखेर आता गुंजाला उखाणा घ्यायला लागतो. त्यावेळेला गुंजा उखाणा घेते की दरवेळेला अडचणींवरती मात करत पाहिली मी त्याची वाट, त्याच्यासाठी चढले मी खूप कठीण कठीण घाट, आणि त्याचमुळे आमच्या संसाराची होणार आहे सोनेरी पहाट. आणि साहेबाचं नाव घेते आणि पुढे ती कंटिन्यू करणार असते. पण साहेबाचं हा संबंध आल्यावरती किंवा साहेबाचं हा नाव आल्यावरती घरातले सगळे चपापतात, कारण गुंजा ही फक्त आणि फक्त कबीरला साहेब म्हणत असते. मृण्मयी हादरते. तिला आधीपासून थोडंसं वेगळं काहीतरी वाटत असतं आणि अचानकपणे गुंजाने साहेबा हे नाव घेतल्यावरती मृण्मयी अधिकच हादरते. आणि मग मात्र रूममध्ये आल्यावरती कबीरच्या खांद्यावरती डोकं ठेवत मृण्मयी म्हणते, कबीर तुझी चोरी पकडली गेले. कबीर म्हणतो, काय झालं? यावरती मृण्मयी म्हणते, गुंजा. आता गुंजाचं नाव घेतल्यावरती कबीर हादरतो. खरंच मृण्मयीला गुंजा आणि कबीरबद्दल सत्य समजलंय का? हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.